नमस्कार मित्रांनो, सर्व कुटुंब, मित्रपरिवार, दिवस 5वा. मी संतोष सरवणकर. आपल्या प्रवासाला 5वा दिवस आहे आणि आज ज्या विषयावरती मी आज जी चर्चा करणार आहे, तर तो विषय नसून ती एक भावना समजून चालू शकतो आपण आता हे गेले 4 दिवस जी काही चर्चा केली आणि म्हणजे जन्मापासून मुलगी म्हणजे कॉलेज, शाळा म्हणजे एज्युकेशन, मॉरल व्हॅल्यूज, आपण खूप काही सर्व गोष्टी बोललो. पण कुठेतरी ना अजून एक 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 गोष्ट म्हणजे आज मला असं वाटलं की आपण आज विषय घ्यावा. विषय असा आहे की आपल्या घरामध्ये प्रथम आपली आई, दुसरं आपण दुसऱ्याच्या घरातून म्हणजे दुसऱ्याच्या नात्यामध्ये एका वेगळ्या घरातून ती मुलगी आपल्या घरी आणतो. ते पण एक जबाबदारी आपल्यावरती असते की त्या मुलीची पूर्ण आयुष्यभर तिचा मी साथ देईन. आपण म्हणतो लग्न त्यानंतर बायको जेव्हा आपण त्या घरी आणतो, तर बायको आणल्यानंतर बायकोला मग आपल्या अपेक्षा असतात की आपल्याला मूळ बाळ झालं पाहिजे, तर आपल्याला मुलगी होते. मग आता आपल्याला बहीण वगैरे पण आहेत. आता बहीण, आई, बायको आणि मुलगी, आता या सर्वांचा एक तो प्रवास तर चालूच आहे मी आपल्या या माध्यमातून. पण मी असं म्हणत नाही की सर्वच असे करत असतील, पण जे करतायत किंवा ज्यांना या गोष्टीचं अवेअरनेस नाहीये, जागृतात नाहीये या गोष्टीची, त्यांनी थोडस जरा मन घट्ट करून जरा हे प्लीज हे करा. मात्र मी हे करा असं बोलत नाही, हे केलंच पाहिजे असं म्हणतो. आपल्या आईने जन्म दिला आपल्याला, आपल्या आईने जन्म दिला आणि लहानापासून म्हणजे 9 महिने पोटात ठेवूनंतर सर्व तिने आपला जे काही पालनपोषण केलं. आता हा एपिसोड जे आपले सिरीज चालले ही महिलांसाठीच चालले, पण ह्याच्यामध्ये आता मला माहिती आहे की या माध्यमातून सर्वच जण बघतायत मला. मग मी कॉमनली डायरेक्ट हा सब्जेक्ट घेतो की आपल्या घरामध्ये आई आहे, तर आईने आपला जन्म दिला, आपल्याला सर्व वाढवलं, म्हणजे आपलं लहानपणापासून हट्ट पुरवले, आपल्याला तिच्या हाताने पहिला घास आपल्या तोंडात टाकला आणि ती स्वतः उपाशी राहिली, पण पहिला आपल्याला भरवलं. म्हणजे पहिला पोट आपलं भरून झाल्यानंतर तेव्हा ती जेवायला बसायची. जसं जसं हळूहळू आपण वाढत गेलो, पण आपल्याला कळत नाही राहिलं की आपण काय म्हणजे आई, हळूहळू आपण आईच्या भावनाच आपण हळूहळू विसरून गेलो. आईचा वाढदिवस कधी कुणाला, मला माहित असं म्हणत नाही सर्वांना आहे, काही कुणाला आठवणच नाही आईचा वाढदिवस काय, आईची जन्मतारीख काय, आईचं जन्म वर्ष कुठलं, आईला आवड काय, आईची आवड कुठली, आईला काय आवडतं, आईला कुठल्या रंगाची साडी, कुठला रंग आवडतो, म्हणजे आईला खायला काय आवडतं, हे कधीतरी विचारा ना. कधीतरी विचारा, त्या माईला विचारा जरा, की विचारण्यापेक्षा न बोलता करून द्या ना. घे तुझ्या आवडीची वस्तू तुझ्या समोर आणली, तू खा बिंदास. आई बघा तुम्हाला उत्तर देईल, अरे कशाला खर्च आहे. नाही, पण आपल्याला एक तिचा वाढदिवस थाटात साजरा करा. तिने आपले वाढदिवस साजरे केले थाटात, पण आपण तिचे वाढदिवस साजरे करा थाटात. तिला जे दुःख सुख जे चेहऱ्यावर दिसतात ना, हात जोडून विनंती करतो, तिला दुःख देऊ नका. बाकी तिने लहानपणी 9 महिने दुःख ते तो सण केलाच केला. परत तुम्हाला त्या त्या एक वयापर्यंत तिने तुम्हाला तुमचा रडण्याचा आवाज वगैरे ज्या काही गोष्टी होत्या, त्या सर्व गोष्टी ह्या सांभाळून त्याही तिने सहन केल्या. आता दुःख कुठे द्यायचं राहिलं, बायकोला जेव्हा आपण आणतो, आता बायको आली म्हणजे असं नाही झालं की बायको आली म्हणजे काही लोक काय जे पुरुष आहेत, राग आला तरी चालेल, मला काही फरक नाही पडत, मी तोंडावर बोलतोय.
शिवरायांचा भक्त आहे. तुम्ही बायको आपण आपल्या घरी आणली तर बायको म्हणजे काय हो, तुमच्या पायाची चप्पल आहे का? हो, स्त्री म्हणजे तुम्ही जेव्हा लग्न करून जेव्हा आपल्याला घरामध्ये बायको आणता, बायको म्हणजे आपल्या प्रवासामधील एक भाग झाला तो. आपल्या आयुष्याचा प्रवासाचा एक भाग आहे. तिला सोबत घेऊन चालणं, तिला समजणं, तिच्या चेहऱ्यावरती काय चाललंय, ती कशी बोलणार आहे, तिला काय त्रास होतोय किंवा तिला काय आवड आहे, काय निवड आहे. मी असं म्हणत नाही की सर्वच ते बायकांनाही राग आले चालेल, सर्वच बायका तशा असतील, मी असं म्हणत नाही. मी म्हणतोय ज्या अशा आहेत आणि ज्या नाही आहेत त्यांनाही आपण तसं कन्वर्ट करू शकतो. प्रेम द्या, वेळ द्या, समजून घ्या, समजत नसेल तर समजवा, पण प्रेमात गोडीत आयुष्य तिच्या सोबत जगायचंय हे समजून चाला. कारण की घटस्फोट वगैरे या सर्व गोष्टी लगेच धडकेपट निर्णय नका घेऊ प्लीज. का माहितीये का की ते निर्णय आपण तर घेतोय, पण निर्णय घेतल्यानंतर आपल्याला तो पश्चाताप नंतर होतो, त्या गोष्टीचा विचार वगैरे सर्व होतो. त्यानंतर असं काय की दुसरं आपली बहीण झाली तर बहिणीला, तर बहीण आपल्याकडे आहे तोपर्यंत आहे, पण जेव्हा ती सासरी जाईल ती आपल्याला दुःख केव्हा सांगेल? जेव्हा तिला काही दुःख असतील तेव्हा ती सांगेल ना, असं सांगणार तर नाहीच आहे ती. पण तिला तिची विचारपूस करत राहा. मला माहिती आहे सर्व भाव जेवढे आहेत करत असतील, पण जे करत नाहीये त्यांनी प्लीज करा. विचारपूस तरी करा की तू कशी आहेस, बरं आहे ना सर्व. एखाद्या वेळेला न सांगता भेटायला जा तिला. आता राहिला आपली मुलगी, आता मुलगीला मी तुम्हाला सांगतो की आपण एवढं सर्व प्रवास पाहतोय, तर तुम्ही तिच्यामध्ये आपल्या मुलीमध्ये आई, बायको, बहीण ह्या तिन्ही गोष्टी, या तिन्ही लोकांची जी भावना आहेत हे तिला लहानपणापासून म्हणजे छोट्याशा वयापासून ते त्या वयापर्यंत तिला कसं एज्युकेट करायचं हे आतापासून जर सुरू केलं तर मला वाटत नाही कुठलीच मुलगी वाया जाणार नाही किंवा कुठलाच चुकीचं स्टेप घेणार नाही. आणि आय होप की या सर्व गोष्टींचं आपण सर्वच पालन करूया. आज जास्त काही बोलणार नाही मी, फक्त एवढंच बोलेन की जेवढं मी तुम्हाला बोललोय तर मला चुकलं असेल तर माफ करा. पण खरंच जे बोललोय तेवढंच तुम्ही करून तर पहा. तो आनंद तुम्हाला नाही भेटला, जो आनंद तुम्हाला कधीच भेटला नाहीये, आणि मी तुम्हाला 100% सांगतो तो आनंद तुम्हाला भेटणारच भेटणार. कारण की त्या गोष्टीचा आनंद तुमच्यात पण लपलेला आहे. तुम्हालाही आनंद पाहिजे आहे, आपल्यालाही पाहिजे आहे. तर आपल्याला आनंद पाहिजे तर आपल्याला आनंद द्यावा लागेल. तसं काही बोलत नाही. उद्या परत भेटूया याच वेळेला. आनंदी राहा, खुश राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.